83.949 हे 1 मायक्रॉनचा डिफरन्स आहे. ओके, तर हे सेटिंग रिंग वापरण्यासाठी आपल्याला अजून एक इन्स्ट्रुमेंटची गरज लागते, ते म्हणजे बोर डायल गेज. तर आपल्याकडे हा बोर डायल गेज आहे. याची रेंज आहे 50-150, म्हणजे 50 mm पासून 150 mm पर्यंत कोणतंही डायमेन्शन चेक करायचं झालं तर आपल्याला हा बोर डायल गेज आपल्याला यूज करू शकतो आपण. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे ते प्लंजर डायल. प्लंजर डायल आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण ह्या प्लंजर डायलमध्ये याची डिस्काउंट आहे 0.01 mm, म्हणजे 1 mmचा याचा 1 मायक्रॉनचा याचा डिस्काउंट आहे. दुसरी गोष्ट याची रेंज आहे 1 मायक्रॉनपासून 1 mm पर्यंत. यामध्ये अजून एक दिलेला असतो तो रिव्हॉल्युशन काटा आहे, म्हणजे ह्या डायलची मुवमेंट किती झालेलं आहे आणि या मेन पॉइंटरचा रिव्हॉल्युशन किती झालेलं आहे हे दिसण्यासाठी हा आपल्याला रिव्हॉल्युशन काटा मेन्शन केलेला आहे. ओके, तर आपण एक जॉब चेक करून बघूया. तर जॉब चेक करण्यासाठी आपल्याला हे